कळत नाही मला काय होतंय. म्हणजे असं विचित्र का बिहेव करतोय. उगाच असतोय, उगाच स्वतःत रमू लागलोय. राणीशी बोलत असताना खूप छान फील होतं मला. Come on, इंद्रा, what's going on? एक मिनिट, राणी जे बोलते ते करेक्ट आहे का? नाही म्हणजे मला मला असं अचानक का फील व्हायला लागलंय की राणी खुश असली पाहिजे, राणीला काही कमी पडता कामा नये. राणीला मी का करतोय राणीसाठी एवढं? मालती मॅडम साठी जेवण बनवावं लागेल. तर जेवणाची वेळ होईलच त्यांची. मालती मॅडम साठी ना साधंच काहीतरी बनवते. डाळ भात आणि एखादी भाजी. हा, इंद्राचं काय करायचं ना तेच कळत नाहीये. त्या पोरीच्या आई बापासाठी तर अगदी पायघडाच अंतरायला लागलाय. ते काही नाही, आता माझं ठरलंय. इंद्रा जितका त्यांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करेल ना त्याच्या दुप्पट मी त्यांना त्रास देणार. कोण आहे? मी मॅडम, बरं वाटतंय का तुम्हाला आता? आत्ता लक्षात आलं का मी आजारी येते? आईच्या कुशीतून आत्ता बाहेर आलीस, जे आता बाकीचं जग दिसायला लागलं तुला. उगाच ना माझी खूप काळजी आहे हे दाखवणं बंद कर. नाही मॅडम, दाखवण्यासाठी नाही हो. बरं जाऊ द्या, तुम्ही माझ्यामुळे मनस्ताप करून घेऊ नका. तुम्हाला भूक लागली असेल ना, हे जेवण आणलं होतं तुमच्यासाठी, घ्या. तुझ्या हातचं जेवण जेवले ना तर मरणाच्या दारातच पोहोचेन मी. अर्थात तुला तेच हवंय म्हणा. मॅडम, असं का वाटतं तुम्हाला? माझ्या मनाला तसा विचार पण शिवत नाही कधी. मी खरंच तुमची विचारपूस करायला आले, तुमची काळजी वाटली म्हणून आले. काळजी? तुला खरंच माझी जर का काळजी वाटत असेल ना ते एकच काम कर बाई, माझ्या इंद्राच्या आयुष्यातनं कायमची निघून जा. ते तर होत नाही आपल्याच्यानी. निघून जाणं तर लांबच, आता स्वतःच्या आई बापालाही माझ्या बोडक्यावर आणून बसवलंय. मला सांग ना, का आणलंयस तू तुझ्या आई बापाला माझ्या घरात? माझं घर साफ करण्याचा विचार आहे का तुमचा? एक मिनिट, का याच घरात आयुष्यभर तंबू ठोकून बसण्याचा विचार आहे? हो मॅडम, तसं नाहीये काही. नाटक करू नकोस तू. तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजत असणार, त्याशिवाय तू तुझ्या आई बापाला या घरात आणणार नाहीस. मी माझ्या आई भाऊंना इथं घेऊन आले नाही, इंद्रजित सर घेऊन आले. मी नाही म्हणत होते तरी त्यांनी नाही ऐकलं. मी खरं सांगते. खोटं खोटं बोलतीस तू. सारखं माझ्या समोर इंद्रा इंद्रा करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतेस का? मला माहितीये माझा पोरगा कसा आहे ते, आणि तू कशी आहेस. तुला जे हवं ना ते त्याच्या मनात भरवतेस. आणि माझा पोरगा भोळा आहे ग, तो इथे करत सुटलाय. आणि जास्त दिवस चालणार नाही. माझ्या मुलाला मी तुझ्या कचाट्यातनं लवकरच सोडवणार आहे. मला सांग, तुमच्या लग्नाला किती महिने झाले? काय विचारलं मी? लग्नाला किती महिने पूर्ण होतील तुमच्या? 5. हा, म्हणजे आता लवकरच 6 महिने पूर्ण होतील. आता एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐकायची.
6 महिन्यानंतर नाही तुमचा काडीमोड केला ना तर नाव मालती महाडिक लावणार नाही. आणि एकदा का तुमचा काडीमोड झाला की मग तुला तुझी लायकी कळेल.